विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अमरावती पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका आरोपीच्या मृत्यूचं प्रकरण। आरोपीच्या मृत्यूप्रकरणी ठाणेदारासह 9 पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल। पोलीस अटकेमध्ये असताना 11 जून 2024 रोजी आरोपी नितेश मेश्रामचा मृत्यू। नागपूरमध्ये पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी सुरू। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर। 11 नोव्हेंबरला नागपूर पालिकेचे आरक्षण सोडत जाहीर होणार। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तसंच निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासणी। जालन्यामधील लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरला अटक। न्यायालयाकडून खांडेकरला जामीन मिळणार की फेटाळणार याकडे सर्वांचं लक्ष। धाराशिव जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त असलेले 113 दिव्यांग 1 वर्षापासून अनुदानापासून वंचित। दिव्यांगांना राज्य शासनाकडून मिळतात महिन्याला 1,500 रुपये। डिसेंबर 2024 मध्ये महाडी बीटी सुरू झाल्यानं दिव्यांग आहेत अनुदानापासून वंचित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंढरपूरमध्ये धुंडा महाराज देगलूरकर मठाला भेट। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी मठाला भेट दिली। एकनाथ शिंदेंकडून संत पूजनही करण्यात आलं। तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक हॉलचं पाडकाम करण्याबाबत पुरातत्व विभागाचे मंदिर संस्थांना पत्र। भाविकांची पर्यायी व्यवस्था करूनच अभिषेक हॉलचं पाडकाम करावं पुजाऱ्यांची मागणी। 3 मजली अभिषेक हॉलचं काम 40 वर्षांपूर्वी झाल्याची माहिती। नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पहाटे केक कापून वाढदिवस साजरा। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक। नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून केला होता रास्ता रोको। 2 तास महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। साताऱ्याच्या पाटणमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा। यावेळेला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे मिरचीला मोठा फटका। नाशिकच्या सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं शेतांमध्ये पाणी। कापसासह इतर पिकं पाण्याखाली। सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काटे पिंपळगावमध्ये पिकांचं मोठं नुकसान। सोलापूरमध्ये बनावट खत विक्री करणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाईमध्ये बनावट खताचा साठा जप्त। कोल्हापूरमधील पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था। कारच्या डॅश कॅमेरामध्ये दुचाकीचा अपघात कैद। खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं समोर आलंय। दुचाकीवर महिला आणि पुरुष दोघेही जखमी।